माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अहिल्यादेवींच्या स्मृतीला त्यांच्या कर्तृत्वाला माझा त्रिवार नमस्कार। खरं म्हणजे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, भरपूर मोठं व्यासपीठ आपलं, आणि राधाकृष्ण विखे पाटील असतील, रामदास आठवले, अतुल सावे, संजय बनसोडे, बबनराव पाचपुते, शिरसाट, मोनिकाताई राजळे, अण्णासाहेब डांगे, दत्तात्रय भरणे, सुरेश दस, रामभाऊ शिंदे, आपले स्वागताध्यक्ष, आणि गोपीचंद पडळकर, सुरेश दस, अरे भाई इकडे बस, पण वरती सांभाळून बाबा, खाली पडा नका, झाडावर उभे आहेत तिकडे। हे अहिल्यादेवींच्या वरचं प्रेम आहे। आणि सुरेश दस, भरणे, कर्डिले, शिवाजीराव, बाळासाहेब मुरकुटे, भीमराव गुंडे, भाऊसाहेब तांबडे, सुरेश भुमरे, सर्व मान्यवर, खूप मोठं व्यासपीठ आहे। आणि राज्यभरातून आज अहिल्यादेवींना वंदन करायला, नतमस्तक व्हायला आलेले सर्व अहिल्यादेवींचे भक्त बांधव, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे गेल्या वर्षी आजच्याच दिवशी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी इथं चोंडीमध्ये आलो होतो, आणि या वर्षी देखील योगायोग आहे, मला इथं येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो। आणि मी आल्यानंतर इथं घोषणा केली होती की अहमदनगरचं अहिल्यादेवी नगर करणार म्हणून, आणि जे बोलतो तेच करतो, आणि एकदा शब्द दिला आहे, वचनाला जागणारं सरकार आहे, शब्द पाळणारं सरकार। आणि म्हणून मला अभिमान आहे की गेले अनेक वर्ष औरंगाबादचं नाव आणि अहमदनगरचं नाव, धाराशिवचं आपल्या उस्मानाबादचं नाव, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, तिकडचं धाराशिव, आणि हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर हे करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं। आणि म्हणून यासाठी रामभाऊ आणि गोपीचंद भाऊ, आपल्याला सरकार पलटावं लागलं, पण सरकार पलटवून टाकलं आणि अहिल्यादेवी नगर आपण केलं, कारण हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं आहे, शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, युवा, ज्येष्ठ, सगळ्यांना। आणि म्हणून याचं समाधान आणि अभिमान देखील आहे। आज आपण, मी पाहिलं, मी मागे म्हणजे आता निवडणुकीच्या काळात या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचा उमेदवारी अर्ज भरायला वाराणसीला गेलो, आणि घाटावर गेल्यानंतर पाहिलं की तिथं देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मोठा पुतळा पाहायला मिळाला। मी बाजूला उभा राहून नमस्कार करताना फोटो काढून घेतला, आणि त्याचा घाट, तो घाट देखील अहिल्यादेवींनी बांधला। आज त्याचं मोदी साहेबांनी, आज त्याचा मोठा घाटाचा वाराणसी घाट, त्याचा विकास केला। एक अभिमान वाटला की महाराष्ट्राच्या कन्याचं योगदान फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवीने आपलं कर्तृत्व गाजवलं।
हा आपल्या सगळ्यांचा अभिमान. आणि म्हणून एवढे घाट बांधले, मंदिरं बांधली. आज अशा कर्तृत्ववान आपल्या पुण्यश्लोक अहिल्या देवींचं 299वी जयंती आहे. मगाशी आपण सांगितलं, तुम्ही बोललात, 300वी जयंती अण्णासाहेब तुम्ही म्हणाले की त्रिशताब्दी वर्ष असं भव्य दिव्य होईल की सगळ्या संपूर्ण राज्यभरामध्ये जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींची 300वी जयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी होईल. खऱ्या अर्थाने किती मोठी जयंती केली तरी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वासमोर खुजीच आहे. कारण त्यांचं कर्तृत्व एवढं महान होतं की आज आपण त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. कारण आज आपण पाहतोय की त्यांच्याबद्दल काय म्हणायचं. समाज सेवेचा हिमालय म्हणजे अहिल्यादेवी, शौर्याची तळपती शमशेर म्हणजे अहिल्यादेवी, असामान्य कर्तृत्वाची लखलखती वीज म्हणजे अहिल्यादेवी, सत्याचा मंत्र आणि विकासाचा तंत्र म्हणजे अहिल्यादेवी. आज एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन या ठिकाणी समाजाचा उद्धार करणाऱ्या अहिल्यादेवींची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले सर्वोत्तम राज्यकर्ते होते. शिवराय पूल निर्माण केले, उद्योग धंद्यांना
त्याच्या विकासाला प्राधान्य देण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं. आणि एकदम कठोर अशा वासराचा रथाखाली मृत्यू झाला. म्हणून निष्पक्ष आणि न्यायप्रिय राजमाता मुलालाही मृत्यूदंड द्यायला निघाल्या. अशी माता, असा राज्यकर्ता कधी पाहिला नाही. आणि म्हणून अनेक त्यांच्या जीवनातल्या गोष्टी आहेत, अनेक प्रसंग आहेत. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन की त्यांनी सोमनाथ, बद्रीनाथ, काशी विश्वनाथ मंदिरांचा जीर्णोद्धार केला. राम मंदिराचा जीर्णोद्धार आता मोदी साहेबांनी केला, तो त्यावेळेस त्यांनी केला. आणि म्हणून विकासासोबत आपली विरासत ही देखील त्यांनी जपली. कारण आपली परंपरा, आपली संस्कृती जोपासण्याचं काम देखील त्यांनी केलं. परंपरांचा आंधळेपणा त्यांनी कधी स्वीकारला नाही. आणि म्हणून त्यांनी एकच धर्म पाळला, आणि तो म्हणजे मानवता धर्म. मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा समजली. अशा या थोर आज पुण्यश्लोक अहिल्या देवींची आज जयंती आहे. त्याने दिव्यांग, अनाथ, असहाय्य लोकांचं पुनर्वसन केलं. गोर गरिबांसाठी अन्न छत्र चालवली, धर्मशाळा बांधल्या. प्रजेवर जास्त कराचा बोजा न लागता राज्याचा कोश समृद्ध केला. आणि म्हणून पिकांचं नुकसान झालं, जसं आपण आता देतो, पिकांचं नुकसान झालं की नुकसान भरपाई, सारा माफी देण्याचं काम अहिल्या देवींच्या काळात होतं. ते धोरण त्यांनी स्वीकारलं. एक ना अनेक कामं, विधायक कामं त्यांनी केली. आणि म्हणूनच संपूर्ण भारतात त्यांनी हे काम केलं. त्या खऱ्या अर्थाने लोकमाता आणि राष्ट्रमाता झाल्या. हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब. आणि म्हणून आपल्याला अहिल्या देवींचं तेजस्वी रूप आणि कर्तृत्वाचा ठसा जोपासायचा, चिरंतन आपल्याला स्मरणात ठेवायचा. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करायचं. त्यामुळेच अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून ते अहिल्या देवी नगर करण्याचा निर्णय देखील आपण त्याचमुळे घेतला. आणि म्हणून पुण्यश्लोक मगाशी मी म्हटल्या त्याप्रमाणे 320वी जयंती होईल. ती भव्य दिव्य जगाला हेवा वाटावा अशीच होईल. त्याबद्दल काळजी करू नका. कारण अहिल्या देवींचा वारसा जपणार हे सरकार. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणारे सरकार. आणि म्हणून हे सरकार कोटात एक नाही, जे आहे ते मोकळ्या मनाने आपण सांगतो आणि मोकळ्या मनाने जे आहे ते स्वीकारतो. आणि म्हणून आज आपल्या सरकारने देखील मोठ्या प्रमाणावर तसं अहिल्यादेवी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या, बळीराजाच्या पाठी उभे राहायचे, तसंच आपलं सरकार देखील समर्थपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिलं. तुम्हाला आठवण म्हणून मी सांगतो, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 1.5-2 वर्षाच्या इतिहासात शेतकऱ्यांना 16,000 कोटी नुकसान भरपाई देणार हे तुमचं महायुतीचं सरकार. 45,000 कोटींच्या योजना देणार हे महायुतीचं सरकार. 1 रुपयामध्ये पीक विमा देणार सरकार हे तुमचं महायुतीचं सरकार. महिलांना सक्षमीकरण करणारं सरकार. लेख आपण घेतले. धनगर बांधवांसाठी त्यांच्या मेंढ्या
शेळ्या मेंढ्या वन क्षेत्रामध्ये चराईसाठी जात, त्यांना मनाई करत, आता करत नाहीत ना, आता करणार नाही मनाई. एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि मनाई केली, मला सांगा मी बरोबर करतो त्यांना. आणि त्या अधिकाऱ्यांना, वन अधिकाऱ्यांना आपण आहे बरोबर. आणि त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने केलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी एक टास्क फोर्सची आपण नेमणूक केली आहे. 10,000 कोटीची आवश्यकता आणि कुठेही पैसे कमी पडू देणार नाही, हा सरकारचा शब्द आहे. आणि जे आदिवासी समाजाला ज्या योजना मिळतात त्या सगळ्या योजना आपल्या धनगर समाजाला मिळाल्या पाहिजे, हा देखील आपला निर्णय आहे. आणि म्हणून अनेक योजना आपण 25,000 घरकुला मगाशी सावे साहेबांनी सांगितलं, आज आपल्या समाजासाठी बांधतोय. विविध योजनांसाठी 140 कोटी रुपये तरतूद केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतिगृह आपण बांधतोय. मुलींच्या वसतिगृहांना पुण्यश्लोक मंडळ आपण 15 लाख रुपये देतो आणि त्याचं व्याज सरकार भरतं. तशीच योजना आपल्या मुलांसाठी देखील आपण राबवू, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या समाजाला, तसं आदिवासी समाजाला 22 योजना आहेत, तशा योजना आपल्या समाजाला देखील आपण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू केल्याशिवाय राहणार नाही, हा देखील आपल्याला या ठिकाणी शब्द देतो. खरं म्हणजे आणि मगाशी अण्णा डांगे साहेब म्हणाले, आता इथून पुढं अहिल्याबाई नाही, अहिल्या देवीच म्हटलं पाहिजे. तो जी.आर. सरकारकडे कुठेही अहिल्याबाई नाव येणार नाही, कारण ज्यांनी देवत्व समान काम केलं, ज्यांना देवत्व प्राप्त झालंय, ज्यांनी एक राज्यकर्ता म्हणून आपल्या रयतेला सर्वोच्च स्थान दिलं, त्या पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावासमोर अहिल्या देवीच लागलं पाहिजे. हे देखील आपण शासनाचा त्याप्रमाणे मी आपल्याला एवढं सांगतो की सरकार आपल्या आशीर्वादाचं सरकार, हे सर्वसामान्य 1.5-2 वर्षाच्या सरकारमध्ये आपण पाहिलं किती निर्णय घेतले आपण. आज काही निर्णय जे आहेत काही कोर्टामध्ये असतील, त्याची मी भाषा इथं करत नाही, आचारसंहिता चालू असल्यामुळे. परंतु मी एवढं सांगतो की आपल्या धनगर समाजाला नेहमी आपण आपल्या सरकारला आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे सरकारचं कर्तव्य आहे की सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील, हा शब्द या ठिकाणी आपल्याला देऊ. आणि म्हणून बाकी रामभाऊ काय, गोपीचंद काय, सगळं आपले काम चालत असतं. आणि कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 4 तारीख आपली चांगलीच जाईल. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो, मला जिल्ह्याचा इथं भाग्य लाभलं. पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची 299वी जयंती. या जयंतीला गावागावातून राज्यभरातून आपण इकडे आलेला, दर्या खोऱ्यामध्ये डोंगरावर आपली वस्ती असते. आणि म्हणून हे सरकार तुमचा, हे सरकार सर्वसामान्यांचा. आणि हा मेनपाट धनगर समाज जो गरीब पण प्रामाणिक आहे, इमानदार आहे, एकदा शब्द दिला की दिला. आणि म्हणून सरकार देखील शब्दाला जागणार आहे. आणि म्हणून हा तुमच्या परिवारातलाच एक मुख्यमंत्री आहे, एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि म्हणून
जे बोलतो ते करून दाखवण्याची हिम्मत पण बाळगतो. आणि म्हणून आपल्याला माहित आहे जेव्हा मागचं सरकार काय होतं आपल्याला माहित आहे. मी आज त्याच्यावर कुठलंही भाष्य करू इच्छित नाही, परंतु सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार यावं म्हणून देवेंद्रजी आणि आम्ही मिळून जे काय केलं, आज तुम्हाला मी सांगतो 2-2.5 वर्षात शेतकऱ्यांसाठी, महिला भगिनींसाठी, माझ्या युवकांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, आपल्या ज्येष्ठांसाठी जे निर्णय आपण घेतले ते जर आपण वाचले तर नक्की आपल्याला कळेल की हे सरकार सर्वसामान्यांचं, हे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणारं सरकार. आणि आम्हाला वैयक्तिक आम्हाला दुसरं काही नको आहे. आम्हाला फक्त एवढंच आहे की तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आणि तुम्ही देखील इतर समाजाबरोबर मुख्य प्रवाहामध्ये सामील झाले पाहिजे, अशा प्रकारची भावना आपल्या सरकारची आहे. आणि म्हणून मनापासून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो, मनापासून धन्यवाद देतो. आणि आज कोणाचा राम शिंदे तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आणि रामभाऊ शिंदे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पण गोपीचंद आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना विनंती करतो.